नमस्कार. आरक्षण महाराष्ट्राच्या 5वीलाच हा विषय पुजलाय की काय अशा स्वरूपाची परिस्थिती सध्या तयार झालेली आहे. महाराष्ट्रात इतर कोणत्याही समस्या नाही, फक्त आरक्षण आहे अशा स्वरूपाचं चित्र तयार होत आहे. मुळात या आरक्षणाच्या भांडणात महाराष्ट्राची अधोगती होते आहे अशा स्वरूपाचं चित्र आहे. याचे दूरगामी परिणाम होणार आहेत. साधारण पुढची 2 दशकं याचे अत्यंत खोलवर परिणाम महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक अशा वातावरणावर पाहायला मिळतील. मुळात राजकारणी हे भडकवत आहेत का? मताचं राजकारण सुरू आहे का? ध्रुवीकरणाचं राजकारण सुरू आहे का? का म्हणून विषय इतका ताणला जातोय? अनेक प्रश्न आहेत तुमच्या आमच्या मनातले. हेच प्रश्न आपण आज थेटपणे विचारणार आहोत विरोधी पक्षनेते वडट्टीवार साहेब यांना. साहेब, खूप खूप स्वागत. मुळात मी पहिलाच प्रश्न जसा तुम्हाला विचारला की ज्या स्वरूपाचं ध्रुवीकरण होत आहे आरक्षणाच्या मुद्द्यावरून, त्यातून जे भांडण लागतं आहे, महाराष्ट्राची अधोगती यातून होते असं वाटत नाही तुम्हाला? नक्कीच महाराष्ट्राच्या विकासाचे आणि मूलभूत प्रश्न हे बाजूला सारून आरक्षणावर झुंजवत ठेवायचं ही सत्ताधाऱ्यांची चाल आहे, हा माझा स्पष्ट आरोप आहे. आणि त्यालाच आम्ही सगळे बळी पडत आहोत. मुळात राज्यामध्ये इतके मोठे प्रश्न आहेत की खरे तर सुरुवात लढाईची आमची शेतकऱ्यांसाठी आत्ताची जी परिस्थिती आहे त्यावर असायला पाहिजे. राज्यामध्ये प्रचंड दुष्काळ आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण वाढलेलं आहे. आणि शेतकरी कुठेतरी बघतो आहे की आम्हाला कोणीतरी आमच्या लढ्याला, आमच्या हक्कासाठी रस्त्यावर येईल, पण त्याला आपण बाजूला सारलं. मला एक नमूद केलं पाहिजे की आत्ता 377 टँकरनी पाणी पुरवठा होतो आहे नोव्हेंबरमध्ये. महाराष्ट्रामध्ये मला वाटतं गेल्या 15-20 वर्षामध्ये अशी परिस्थिती आलेली नाही. मराठवाड्यांच्या धरणामध्ये 36% पाणीसाठा शिल्लक आहे. अजून आपल्याला साधारणतः 7 महिने काढावे लागतील. 7 महिने पुरेल एवढा साठा नाही. पिण्याच्या पाण्यासाठी लोकांचा जीव जाईल, पण त्यावर काही चर्चा होत नाही किंवा त्यावर आपण लढत नाही. आत्तापर्यंत या 1 जानेवारीपासून आत्तापर्यंत 1855 शेतकऱ्यांनी मराठवाड्यातल्या आत्महत्या केल्या, त्याची अधिकृत माहिती आहे. मग यावर आपण लढण्यापेक्षा आपण आता आरक्षण हा विषय घेऊन लढतो. आरक्षण हा समाजासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि त्याची सुरुवात कुठून झाली हे सांगायची गरज नाही. जो प्रकार आत्ता होतो आहे त्यावर मला बोललं पाहिजे. मागचा सगळा इतिहास सगळ्यांच्या पुढे आहे. मराठा समाज, ओबीसी समाज अमोरासमोर आला, हे आणलं गेलं. माझा स्पष्ट आरोप आहे, हे आणलं गेलं. कारण दोनही बाजूच्या आता जरांगे पाटील हे तर सामान्य माणूस आहे. ज्या वेळेस आरोप आपण करतो त्यावेळेस त्याची भूमिकेची पार्श्वभूमी सुद्धा लक्षात घेतली पाहिजे. मुळात जर त्या ठिकाणी पहिल्यांदा लाठीचार्ज झालाच नसता तर मला वाटतं की जरांगे पाटलांचं नाव महाराष्ट्रातील लोकांच्या पुढे आलं नसतं. म्हणजे मुळात सुरुवात कुठे झाली तिथे झाली. लाठीचार्ज नंतर जो प्रसंग झाला त्या मराठा समाजाला हे झालं, पोलिसांना बराच मार खावा लागला, पोलिसांना सुद्धा अनेक पोलीस जखमी झाले आणि मराठा तरुण स्त्रिया पण जखमी झाले, त्यांच्यावर तिकडे छर्रे पण लागलेत. हे सगळं आपण चित्र बघितलं. त्यानंतर जरांगे पाटील महाराष्ट्राच्या एकूण मराठा समाजाच्या नेता स्वरूपामध्ये किंवा नेतृत्व म्हणून ते पुढं आल्यानंतर त्यांनाही सुरुवातीच्या काळात, आता ते सगळे बोलतानाचे आपण व्हिडिओ आहेत, मुख्यमंत्र्यांचा फोन गेल्यानंतर जे काही बोलणं झालं त्यातून त्यांना हिंमत झाली. हिंमत वाढवण्याचं काम सीएमनी केलं, म्हणजे सत्ताधाऱ्यांनी केलं. आत्ता जे काही सुरू आहे त्यामध्ये एकूण स्पष्टपणे सांगायला पाहिजे की दोनही बाजू ओबीसीला आणि मराठ्यांना खेळवत आहेत. अर्ध नेतृत्व एकाने करायचं ना, एकाचं नेतृत्व दुसऱ्याने करायचं. ओबीसीचं नेतृत्व एकाने करायचं आणि मराठ्यांचं नेतृत्व एकाने करायचं. हे दिसतंय मला. राहिला विषय की महाराष्ट्राच्या अधोगतीचा, तुम्ही जो मूळ प्रश्न म्हणाला, तर या आरक्षणाच्या साठमारीत महाराष्ट्र उद्ध्वस्त होत चाललेला आहे. महाराष्ट्राच्या विकासाच्या वाटचालीमध्ये मोठा हा स्पीड ब्रेकर ठरतो आहे आणि यातून कुणाच्या पदरात काय पडेल त्यापेक्षा मराठा वर्सेस ओबीसीमध्ये महाराष्ट्र होरपळून निघेल की काय अशी परिस्थिती आत्ताची आहे. ह्याला जबाबदार कोण? तर मला स्पष्टपणे दिसते महाराष्ट्र सरकारची तकलादू आणि बुद्धिहीन
जो काही आता याच्यापेक्षा शब्द मी वेगळा वापरू शकेल, उद्या त्यावर टीका होईल, पण निर्णय जे आहेत अत्यंत चुकीचे आणि बेभान काही निर्णय, अशामुळे आज ही परिस्थिती झालेली अगदी आहे. वडेट्टीवार साहेब, मुळात मतांचं राजकारण हे सातत्यानं आरक्षणाच्या मुद्द्याशी जोडलं गेलेलं आहे. आणि इथेही मग मराठा आरक्षण का भडकवलं गेलं, कुणी भडकवलं, कधी भडकवलं, महाराष्ट्र सुपरिचित आहे त्या दृष्टीने. मग ब्राह्मण मुख्यमंत्री नको म्हणून मग मराठ्यांना आरक्षणाचं गाजर दाखवायचं, त्यांना रस्त्यावर उतरवायचं. आता मग मराठे आपल्या विरोधात गेले तर मग ओबीसी आपल्या बाजूने यायला पाहिजे म्हणून मग दुसऱ्यांनी ओबीसींचं आरक्षण भडकवायचं. मुळात ही जी भडकवण्याची परिस्थिती आहे मतांसाठी जे सुरू आहे, राजकारणी म्हणून तुम्ही कसं बघताय? कारण प्रत्येक राजकीय पक्ष अशाच स्वरूपात राजकारण करतोय जातीचं सगळं. दुर्दैव आहे महाराष्ट्राचं, पुरोगामी महाराष्ट्र आहे. फुले शाहू आंबेडकरांचा वारसा लाभलेला छत्रपती शिवरायांचा, विशेष करून बहुजनांचे राजे म्हणून छत्रपती शिवरायांकडे हा संपूर्ण देश आणि जग बघतो. बहुजन म्हणजे त्यांच्या मनामधली जी कणव होती ती बहुजनांच्या संदर्भात होती. बहुजन म्हणजे या देशातील सर्वसामान्य माणूस, शेतकरी, शेतमजूर आणि अलुतेदार, बलुतेदार या संदर्भात फार मोठी कणव महाराजांच्या मनात होती. हे असा हा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रामध्ये जातीय सलोखा बिघडवण्याचं काम कुठून झालं याची चिरफाड गेली पाहिजे एकदा. या जातीमध्ये दोन तट उभे करायचं भांडण कुठून सुरुवात कोणी केली याचं व्हायला पाहिजे. राज्यामध्ये आत्ताचं जे सरकार अस्तित्वात आहे ते तीन विचाराच्या, तीन टोकांची माणसं एकत्र, तीन विचार म्हणा किंवा तीन, आता कुठे कोण होते, पण तीन, एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री आणि तीन पक्ष, या तीन पक्षाच्या लोकांनी एकत्र येऊन यामध्ये आत्ता स्पर्धा सुरू झाली आहे की पुढचा मुख्यमंत्री, आत्ताचा मुख्यमंत्री कोण आहे, कोण होईल हे तर आता आहेच, पण पुढच्या मुख्यमंत्र्यासाठी स्पर्धा आत्तापासून सुरू झाली आहे. ही मूळ इथे आत्ता आम्हाला जे दिसते आहे की पुढचा मुख्यमंत्री हा कोण असावा, तो ब्राह्मण असावा की नसावा. मग त्याला काय, त्यांना कसं, आपण त्यांना वाटतं की मला सुरक्षितता काय, मराठ्यांना मराठा मुख्यमंत्री जर राहायचं असेल टिकून, तर मुख्यमंत्र्यांना वाटतं की माझी खुर्ची साबूत ठेवायसाठी माझी धडपड सुरू असली पाहिजेत आणि समाज कुठला तरी माझ्या पाठीमागं उभा झाला पाहिजेत. आणि तिसरे, या सगळ्यामध्ये जे नेहमी आजारग्रस्त असतात आणि त्रस्त असतात, म्हणजे अडचणीच्या वेळेस, संकटाच्या वेळेस, की त्यांना भूमिका घ्यायची नसली की मग आजार बळावतो, असे तिसरे उपमुख्यमंत्री म्हणजे अजितदादा. त्यांची काय भूमिका येत नाही, ते काही बोलायला तयार नाहीत. मग त्यामध्ये त्यांचा हेतू, आता जर विषय आलाच म्हणून मी जर छगन भुजबळ साहेबांचा विषय आहे, ते बोलत आहेत, ते म्हणतात की नाही ओबीसीवर अन्याय झाला हे दिसते आहे. पण तुम्ही मांडत असताना तुम्ही तो विषय कॅबिनेटमध्ये किती मांडलात हा प्रश्न येतोच. बरं, मांडत असताना आजपर्यंत जे चुकीचे दाखले दिले गेलेत असं भुजबळ साहेबांचं मत आहे. म्हणजे मी तिकडे जालन्यावर जातोच मुळात, कारण जालन्याच्या सभेत तर मी स्पष्टपणे भूमिका मांडताना सांगितलं होतं की जर ह्यावर तोडगाच काढायचा असेल तर राहुल गांधींची भूमिका, आमचे राहुलजी जे बोलले की तुम्ही जातनिहाय जनगणना केलीच पाहिजे, तर हा त्यातला सगळ्यात मोठा सोल्युशन आहे. पण वडेट्टीवार साहेब, तुम्ही जालन्याच्या सभेला गेलात, ही सभा मुळात तुम्ही भाजपनं तुम्हाला मॅनेज केलं, तुम्ही भाजपला मॅनेज झाला, अशा स्वरूपाचा एक आरोप येतोय तुमच्यावर. तुम्ही तिथे तेच मला हास्यास्पद वाटतं की मी माझी भूमिका तिथे सुद्धा मांडलेली आणि मी राहुलजींची भूमिकाच मांडली की या सगळ्यामध्ये जो सोल्युशन आहे. आणि माझी भूमिका मांडत असताना हे आरोप जे झालेत ते वेदनादायी आरोप आहेत. मला खरं म्हणजे मी ओबीसीच्या मेळाव्यासाठी तिथे गेलो. मेळाव्यासाठी गेल्यानंतर माझं भाषण पहिलं झालं. माझ्या भाषणामध्ये मी कुठेही आपल्या हक्काचं संरक्षण आपण केलं पाहिजेत. जरांगे पाटील काय चुकत आहेत, ते त्यांच्या हक्काचं संरक्षण करतायत. ते जर काही बोलत असतील तर भुजबळ साहेब इतके लहान नाहीत ना, ते मंत्री आहेत. जरांगे सामान्य का माणूस आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्ही जे टोकाचं भाषण नंतर जे केलं, मग कोणी कोयता काढायचे भाषण झालं. भुजबळ साहेबांचं एका वैयक्तिक, बघा, ओबीसीच्या हक्कासाठी भुजबळ साहेब लढत आहेत त्याचा मला पाठिंबा नेहमीच राहील. परंतु तुम्ही दोन समाजातून स्वतःच्या एकमेकाच्या विरुद्ध उभे राहून, जरांगे वर्सेस भुजबळ असे उभे राहून, जर त्यामध्ये ते म्हणतायत म्हणून त्याला प्रतिक्रिया आम्ही द्यायची, हे म्हणतायत म्हणून त्याला प्रतिक्रिया त्यांनी द्यायची, याच्यामध्ये आणि ते एकदम शेवटच्या टोकाची भूमिका घ्यायची, तर महाराष्ट्र अस्थिर होईल. महाराष्ट्रामध्ये काही झालं तरी जो गरीब ओबीसी आहे त्याचं फार नुकसान होणार आहे. आज तर मला ही सांगायचं आहे की भुजबळ साहेब मंत्रिमंडळात आहेत. मंत्रिमंडळात असताना चुकीचे दाखले किंवा पेनाने लिहून ओबीसीचे दाखले दिलेच कसे जातात, याला दोष कोण आहे?
सरकार आहे की नाही? जर चुकीचे दाखले दिले जात आहेत तर मग सरकारचा दोष असताना तुम्ही सरकारवर आरोप का करत नाही, सरकारतून बाहेर का पडत नाही, हा प्रश्न येतोच. मी मानत नाही, मी मागणार नाही तुम्ही बाहेर पडा म्हणून. हे सामान्य जनता विचारते आणि अनेक लोक विचारत आहेत. अनेक जण विचारतील, त्या वेगवेगळ्या भूमिका असतात. मी भुजबळ साहेब तिथे लढतायत त्याचा मला आनंद आहे. पण त्यामागे हेतू जो तुम्ही ठेवून जर सरकारच्या भूमिकेवर प्रखर टीका किंवा प्रहार केला नाही तर तुमच्या भूमिकेबद्दल संशय निर्माण होईल. हे स्वाभाविक आहे. आणि तो संशय त्यांच्या भूमिकेमध्ये निर्माण झाला हा वेगळा विषय आहे. मी तिथे का जाऊ नये? तर मला भुजबळ काय माझे नेते नाहीत, मी ओबीसी म्हणून तिथे जातोय. माझे नेते राहुलजी आहेत, माझे नेते मल्लिकार्जुन खरगे आहेत, माझ्या नेत्या सोनिया गांधी आहेत, हे माझे नेते आहेत. मला तिथे जायचं होतं, केवळ मी मंच शेअर केला केवळ ओबीसी या विषयासाठी. आणि राहुलजी गांधी असतील किंवा काँग्रेसची भूमिका असतील, अल्पसंख्याकांना, ओबीसीना, पिछड्यांना, SC STना संरक्षण देणं हे नेहमीच त्यांची भूमिका राहिली. पण आम्हाला असं सांगण्यात आलं किंवा कळतंय की काँग्रेसमधले काही मराठा नेते नाराज आहे म्हणून तुम्ही ओबीसी मंचावर गेल्यामुळे. असं आहे की मी पक्षात ज्या काम करतो आम्ही सगळ्यांना घेऊन विचारायचं काम करतो. मी माझी ती भूमिका ओबीसीच्या संरक्षणाची तिथे मांडण्यासाठी गेलो आणि म्हणून माझी भूमिका मी मांडली. माझ्या भूमिकेमध्ये कुठलीही कॉन्ट्रोवर्सी नव्हती. तुम्ही सगळं माझं भाषण सगळ्या लोकांनी पाहिलं आहे. आमच्या हक्काचं रक्षण करण्यासाठी मी तिथे गेलो. मी ओबीसी समाजाचा व्यक्ती म्हणून गेलो आणि स्वाभाविक त्यानंतर जी भाषणं झाली, म्हणजे शेवटचं भाषण भुजबळ साहेबांचं झालं. भुजबळ साहेबांच्या भाषणाची नंतर महाराष्ट्रामध्ये उभी दोन समाजामध्ये तेढ तर झालीच, पण उभी एक रेषा आखण्याचं काम झालं. सगळ्याच महाराष्ट्रातील कुठल्याही गावामध्ये एक विदर्भ सोडला तर आपण मराठवाड्यापासून पश्चिम महाराष्ट्रापर्यंत ओबीसी आणि मराठा ह्या गावामध्ये एकत्र राहतात. आणि तुमच्या दोघांच्या भूमिकेमुळे महाराष्ट्र अस्थिर होत असेल तर मात्र मला माझी भूमिका मांडावी लागेल. एक आपल्याला निलेशजी आपल्याला सांगितलं पाहिजे, मी ओबीसीचा मुद्दा सोडलेला नाही. मी भुजबळांच्या भूमिकेला प्रखर भूमिका मांडली, त्याला विरोध केला. तुम्ही लढताय, आम्हाला आनंद आहे, आम्ही लढू. मी माझे ओबीसीचे स्वतंत्र मेळावे घेईल माझी भूमिका मांडण्यासाठी आणि ओबीसीच्या हक्काच्या संरक्षणासाठी. मी भुजबळांच्या मंचावर, कारण ती सर्वोच्च टोकाची भूमिका हे समाजात दुही निर्माण करणारे आहे, समाजात दरी निर्माण करणारे आहेत. आणि अशा स्थितीमध्ये मी जर माझी भूमिका मांडली की मी भुजबळांच्या सभेत जाणार नाही, सोबत शेवट जाणार नाही, त्यांनी त्यांची भूमिका मांडत फिरावी. वडेट्टीवार साहेब, एक वडेट्टीवार म्हणून हा प्रश्न नाही, मुळात पक्ष म्हणून काँग्रेस किंवा तिकडे राष्ट्रवादी म्हणून. आता राष्ट्रवादीची प्रतिमा आणि काँग्रेसची प्रतिमा ही सर्वसमावेशक म्हणून बघितली जाते. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला असं वाटतं का की पक्ष म्हणून इकडे आड तिकडे वीर अशी परिस्थिती आहे ना? मराठ्यांची थेटपणे भूमिका घेता येत किंवा त्यांना पाठिंबा देत आहेत ना, ओबीसींची थेटपणे भूमिका घेत आहेत त्यांना पाठिंबा देत आहेत, अशी एक विचित्र अशी परिस्थिती तयार झाली आहे का या पूर्ण भांडणामध्ये? नाही, असं आहे की तुमच्या प्रश्नाला थेटच उत्तर दिलं पाहिजेत. पण मी मुद्दाम तुम्हाला सांगतोय की माझ्या पक्षाची भूमिका कधीही ओबीसींच्या विरोधात राहिली नाही ना मराठ्यांच्या विरोधात राहिली. सर्वसमावेशक भूमिका माझा पक्ष नेहमी घेत आलेला आहे. आणि जिथे अन्याय असतो तिथे तो पक्ष माझा उभा राहत असतोय. मला वाटतं की ओबीसीच्यावर अनेक प्रकारे ज्यावेळेस ओबीसीच्या आरक्षणाला धक्का किंवा ओबीसीचा हक्काचं मागून घेण्याचं काम सुरू झालं, त्यावेळेस मी उभा झालो. त्यावेळेस मला कोणत्याही माझ्या नेत्यांनी किंवा हायकमांडनी मला विरोध केलेला नाही आणि अजूनही मला कोणत्या हायकमांडचा फोन आलेला नाही. पण मला म्हणजे अजूनही नाही, तुम्हाला सांगतो, कुठल्याही मराठा नेता असू देत किंवा माझे हायकमांड असू देत, त्यांनी मला या विषयावर कधी बोललेले नाहीत, फोनसुद्धा केलेला नाही आणि मला काही समजसुद्धा दिलेली नाही. मी आपल्यापुढे सगळ्यांच्या माध्यमाच्या पुढे मी स्पष्टपणे सांगतोय, मला ज्या वेळेस भुजबळ साहेबांची भूमिका जी प्रखरतेनं आणि एकेरी भूमिका, म्हणजे जरांगे वर्षेच भुजबळ उभे झालेत, त्यावेळेस मराठा आणि ओबीसी हा विषय बाजूला, तो आरक्षणाचा विजय बाजूला गेला आणि महाराष्ट्रामध्ये यांच्या वैयक्तिक वादातून, एकमेकाच्या वैयक्तिक टीकेतून आरक्षणाचा मुद्दा बाजूला जाऊ नये हा एक महत्त्वाचा. पण मग ही लढाई व्यक्तिसापेक्ष करून व्यक्ती मोठा करण्याचा प्रयत्न आहे. मला तरी आजच्या स्थितीमध्ये येणारा काळ सांगेल कोण कुठे असणार. मी आज त्यावर फार बोलणार नाही. पण मला जे चित्र दिसते आहे की अनेकांच्या भूमिका आता बदलत चाललेल्या आहेत. मग त्यामध्ये ती बदलत्या भूमिकेमध्ये नक्कीच कोणाचं तरी त्यांना पाठबळ आहे. तो पाठबळ कोणाचा असेल हे आज बोलणं उचित होणार नाही, कारण माझ्याकडे तो पुरावा नाही. उद्या जर विचारला तर. पण काही फार दिवस त्याला वाट बघायची गरज नाही. तुम्हाला 1-2 महिन्यामध्ये कोण कोणाचा चेहरा आहे, कोण कोणाचा हिरो आहे, कोण कोणाचा खलनायक आहे, खलनायक भूमिकेमध्ये कोण कोणाला पुढे करतो आहे की हिरोच्या भूमिकेत करतो आहे, हे सगळं चित्र
फार लवकर समाजापुढे येईल आणि त्यातून माझ्या ओबीसीच्या हक्काचं आणि ओबीसीचं नुकसान होऊ नये. गावाखेड्यामध्ये आजही अनेक भागामध्ये जो ओबीसी समाज राहतोय, गरीब समाज राहतोय, त्याच्या अर्थव्यवस्थेचं चक्र काय अनेक गावामध्ये मराठा समाजाच्या वर निर्भर आहे. आणि तेथील व्यवस्था जर बिघडली तर उद्या तिकडे आमच्या भडकवण्यामुळे एखाद्याने कोयता काढला तर दुसऱ्यांनी तलवार काढायची आणि उभ्या महाराष्ट्रामध्ये अस्थिरता निर्माण करायची. या मताचे आम्ही अजिबात असू शकत नाही. आमच्या हक्कासाठी आम्हाला लढलं पाहिजेत. अगदी. पण ते लढण्याची धमक आमच्यामध्ये आहे, पण ती धमक कुठपर्यंत असावी, तलवार निघेपर्यंत नसावी, कोयता काढण्यापर्यंत नसावी, ही माझी स्पष्ट भूमिका आहे. तुम्ही एक गर्भित इशारा दिलेला आहे मुळात भुजबळांच्या संदर्भातला, की येत्या काळामध्ये भुजबळ कुठे असतील हे स्पष्ट होईलच म्हणून. मुळात म्हणजे त्यांनी शिवसेना सोडली, त्यांनी आता शरद पवारांना सोडलं, पुढच्या काळात ते अजित पवारांना पण सोडतील? नाही, माझा असा आरोप नाही त्यांच्यावर. मी असं, तुम्ही त्याला वेगळ्या अर्थानं घेऊ नका. कोण कुठे असतील म्हणजे भुजबळांच्या संदर्भात मी बोलतोय असं त्याचा अर्थ नाही. राजकारणातले जे काय आत्ताच्या परिस्थितीमध्ये ज्यांची भूमिका आत्ता दिसते आहे ते तुम्ही विचारलात म्हणून त्याला मी त्या पद्धतीनं उत्तर दिलं. मला कोण कुठे जावं, कोण कुठे राहील, तर राजकारणामध्ये महाराष्ट्र राजकारण नासवलं आहे. सडल्याची स्थिती म्हणजे ते असं म्हणतात ना, जनावर एखादा मेल्यानंतर घाण वास येते, त्यापेक्षा अधिकची वास आता राजकारणात यायला लागली आहे. म्हणजे याच्यापेक्षा फार अधिक बोलायला पाहिजेत, पण इतकं वातावरण राजकारणातलं दूषित करण्याचं काम, प्रदूषित करण्याचं काम महाराष्ट्रात झालेलं आहे. आणि ह्यातून प्रत्येकजण एकमेकाकडे संशयाने बघतोय. म्हणून त्यातूनच मला बघितलं गेलं. आणि माझी भूमिका, मी ओबीसी म्हणून मंच शेअर करायला गेलो आणि माझ्यावर आरोप झाला. तुम्ही म्हणाला ते विनाकारणचा आरोप होता, तो काही विषय नव्हता. त्यामुळे मी टाळतोय की मी जर उद्या सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर, मी एकदा नाही 10दा मी सांगितलं, मी पुन्हा तुमच्या पुढे सांगतोय, महाराष्ट्राला सांगतोय, माझ्या संदर्भात संशय घेणाऱ्याला सांगतोय, मी एकदा ज्यालाच जाईल, वर्षभर राहील, 2 वर्ष राहील, पण मी भाजपात जाणार नाही. मी ज्या विचाराने, जे विचार माझ्या आत्मसात, मी जे बघितलं आहे राजकारण, जो घाणेरडापणा बघितला आहे, मला कुठेही जाता, मी माझा पक्ष हा माझ्या या देशातील सर्वांना घेऊन उभं करणारा पक्ष आहे. सर्व समाजाची ताकद म्हणून माझा पक्ष बघतो आहे. मी त्यामध्ये माझा पक्ष बदलणार नाही, हे मी आपल्याला या ठिकाणी स्पष्टपणे सांगतोय. महाराष्ट्रातील जनतेला सांगतोय, पुन्हा सांगतोय. कोणी संशय घेणारं ओबीसीचा कार्यकर्ता, मी फार मायक्रो मायनॉरिटीमधला कार्यकर्ता आहे ओबीसी. माझा समाज पूर्वी भटक्यामध्ये, आज ओबीसीमध्ये, या सगळ्या परिस्थितीमधून आज मी ओबीसीमधल्या वेदना पाहतोय लोकांच्या. त्या वेदना पाहून मला दुःख होतं आहे. म्हणून मी ओबीसीच्या हक्काचं काढू नका रे बाबा, त्यांचं संरक्षण झालं पाहिजेत, ही आज भूमिका आहे, काल होती, उद्या राहील. आपण ती भूमिका मांडत असताना तुम्ही 2 तट पडणार नाहीत, ही खबरदारी मी घेईल. ठीक आहे, चला, चांगली भूमिका आहे. कोणत्याही परिस्थितीत दुहीम असता कामा नये महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये. मधल्या काळ म्हणजे कालच अगदी तुम्ही एका सभेमध्ये बोलताना आंबेडकरांचा उल्लेख केला आणि मग त्यातून चर्चा अशी झाली की इतक्या टोकाची भूमिका वडट्टीवार कशी घेऊ शकतात की आंबेडकरांनी मुस्लिम धर्म स्वीकारला असता तर, आणि मग त्याच्यामुळे दुफळी माजली असती, देशचं विभाजन करावं लागलं असतं आता आणखी एकदा. अशा स्वरूपात अचानकपणे का तुम्हाला विषय मांडावा असं वाटला? नाही, बघा, तो ह्याला वेगळं वळण देण्याचं काम कोणी करू नये. विशेष करून बाबासाहेबच्यामुळे आमच्यासारखे मागासवर्गीय आज या ठिकाणी आहेत. बाबासाहेबांच्या देशप्रेम आणि राष्ट्रप्रेमाच्या संदर्भात, किंवा बाबासाहेबांच्या शेवटच्या माणसाला, ज्याच्या घरात चूल पेटत नव्हती, ज्याच्या घरात प्रकाश नव्हता, अशा माणसाच्यासाठी बाबासाहेब देव आहेत. आणि मी सांगितलं नेहमीच की देवळातला देव मी नाही पाहिला, पण बाबासाहेबांच्या रूपानं आम्ही देव बघितला पाहिजेत. कारण आमच्यासारख्यांच्या जीवनामध्ये प्रकाश देण्याचं काम बाबासाहेबांनी केलं आहे. माझी भूमिका त्यावेळेस होती की आत्ताची सत्ताधारी जे आहेत, जर बाबासाहेबांनी तो पक्ष, तर धर्म, याच्यावर अनेक जणांनी बोलला आहे, अनेक साहित्यिकांनी लिहिलं आहे, अनेकांनी विचार मांडले आहेत की बाबासाहेबांनी जर असा धर्म स्वीकारला असता तर काय झालं असतं. हे मी मांडतोय पहिल्यांदा असं नाही, खूप लोकांनी विचार मांडले आहेत, खूप अनेकांनी विचार मांडले आहेत, अनेकांचे दाखले मला देता येतील. पण त्यावेळेस आत्ताच्या विषमतेच्या परिस्थितीमध्ये, धर्माधर्मामध्ये, काल जे अमित शाह साहेबांनी भाषण केलं की मुस्लिमांचं आरक्षण आम्ही काढून टाकू, म्हणजे ही टोकाची भूमिका झाली. कुठे तेलंगणामध्ये तुम्ही आपलं इतरांचं आरक्षण वाढवण्याला कोणाचं म्हणणं नाही, पण काढून टाकू, ते निवडणुकीच्या मैदानात सुरू असताना हे वापरणं म्हणजे 2 धर्मामध्ये तेढ निर्माण करणं. जर बाबासाहेबांनी त्यावेळेस जर तो निर्णय घेतला असता तर ती आज काय परिस्थिती असती, हे मला सांगायचं होतं. आणि त्याला वेगळं वळण देण्याचं काम काही लोक करतायत, ते चुकीचं आहे, हे माझं मत होतं. अगदी. मुळात धार्मिक विषमता
तयार होऊन राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न हा सातत्यानं देशाच्या राजकारणात होत आलेला आहे. आणि आता त्याचं स्तर आणखी खाली जातीय विभाजनावर, ध्रुवीकरणावर अशा स्वरूपाचा होताना पाहायला मिळतोय. याचे दूरगामी परिणाम होणार आहेत. कारण जात आणि जातीय व्यवस्था ही भारतीय समाजकारणाचं मूळ आहे. आणि या समाजकारणामध्ये जर अशा स्वरूपाचं ध्रुवीकरण झालं किंवा त्यातून वाद तयार झाले तर याचे सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि इतकंच नाही तर कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न हे राज्यामध्ये निर्माण होताना पाहायला मिळतील. मग गुंतवणूकही येणार नाही. त्यामुळे बेरोजगारी वाढेल. आरक्षण खूप दूरची गोष्ट राहिली. त्यामुळे अत्यंत बिकट अशा परिस्थितीत महाराष्ट्र जातोय. तुम्ही विरोधी पक्ष नेते आहात, तुमची जबाबदारी खूप मोठी आहे. जर हा विषय तुम्ही योग्य पद्धतीने विधिमंडळात मांडला नाही तर महाराष्ट्राला न्याय मिळणार नाही. तुम्ही कसा मांडाल येत्या अधिवेशनात हा मुद्दा? बघा, आरक्षणाचा विषय हा कायद्याच्या चौकटीत बसून सोडवला गेला पाहिजे. संविधानाने दिलेलं आरक्षण, त्याचं रक्षण करणं हे प्रत्येक भारतीयाचं नागरिक. कोणाला अधिकचा द्यायचा असेल तर तो कसा द्यावा हा सरकारची भूमिका आहे. त्यांनी तारीख पे तारीख देण्यापेक्षा स्पष्ट करून टाकावं. देत असाल तर हो म्हणा, नाही देत असाल तर नाही म्हणून सांगा. पण त्यांच्याशी खेळू नका, त्यांच्या भावनाशी खेळू नका, हे मी मानणार आहे. तुम्ही भावनेशी खेळून त्यांच्या भावनाचा उद्रेक होईपर्यंत त्यांचा अंत बघू नका. आणि ते चाललेलं आहे महाराष्ट्रात. तारीख पे तारीख देऊन तेच चाललेलं आहे. तुम्ही देत असाल तर कसं देणार आहे मानून टाका. नाही देत असाल तर हेही मांडा की आम्ही देऊ शकत नाही, म्हणजे हा उद्रेक तरी थांबेल. दुसरा महत्त्वाचा विषय असा आहे की सरकारने जर चुकीचं काही केलं असेल या सगळ्या आरक्षणाच्या संदर्भात भूमिका, ते मी त्या ठिकाणी मांडेल की सरकार कसं चुकतं आहे हे मांडणार आहे. माझा महत्त्वाचा विषय एवढाच असणार आहे की त्या ठिकाणी या सगळ्यावर एकच सोल्युशन आहे की तुम्ही जातनिहाय जनगणना करा, तुम्ही कोण किती आहे, आणि त्यानंतर त्या आरक्षणाची मर्यादा तुम्ही वाढवून घ्या. बिहार सरकारने वाढवली आहे, त्यापर्यंत वाढवा आणि तुम्ही त्यांना आरक्षण द्या. ही भूमिका मी मांडणार आहे. अगदी जातनिहाय जनगणना करा आणि मग तुम्हाला हवं तितकं आरक्षण कमी जास्त काय करायचं ते करा, अशा स्वरूपाची भूमिका मी मुख्यतः काँग्रेस आणि वडेट्टीवारांची पाहायला मिळते. नाही आहे भूमिका आहे, हरकत नाही. जातीय जनगणना झाली पाहिजे हा मूळ विषय आहे आणि त्यावर आता लक्ष केंद्रित करणं ही गरजेचं आहे. निवडणुका जवळ आहे, इतक्यात काहीही होणार नाही हे स्पष्ट आहे. कारण निवडणुकांच्या वेळेला वातावरण तापलेलं सगळ्यांच्याच फायद्याचं असतं, राजकारणाच्या मुख्यतः. त्यामुळे तुम्ही या खेळात अडकू नये मतदार म्हणून एवढीच एक अपेक्षा आहे. योग्य सत्सद विवेकानं येत्या काळामध्ये आपण आपला नेता निवडला पाहिजे. सर, आज आपण चर्चा केली त्यासाठी खूप खूप धन्यवाद. नमस्कार, धन्यवाद. विकासाचा ध्यास म्हणजे